भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. 1. धम्माला सद्धम्माचं रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. ज्ञान मार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्याच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्खूसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडे आणि धनधान्य भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित यांनी त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये, जसे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपला नावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटीकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचेच ते दृष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच्या, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच्या, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणार आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. पण ज्यामुळे माणसांचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहितच्या, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोशल प्रांताचा अधिपती नाही काय?
होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच्या कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ता समजेल. अशा संकटकर्ता माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागेल की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काहीही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे रोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्यांचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे.